75 वर्षांचं हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। वक्फ दुरुस्ती विधेयकावरती संसदेची मोहर, लोकसभेच्या नंतर राज्यसभेतही मंजुरी। 12 तासांच्या चर्चेनंतर समर्थनार्थ 128 तर विरोधामध्ये 95 मतं। राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर कायद्यात रूपांतर। वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाच्या मतदानाच्या वेळेला शरद पवारांची अनुपस्थिती, प्रकृती अस्वास्थ्यामुळे गैरहजर राहिल्याची माहिती। मणिपूरमधील राष्ट्रपती राजवटीवरती राज्यसभेची मोहर, पहाटे 4 वाजता आवाजी मतदानाने ठराव मंजूर। मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याची शहांची माहिती। मुख्यमंत्री फडणवीसांचा 100 दिवस आराखडा बैठकांचा धडाका, संबंधित विभागांना लक्ष्यपूर्तीसाठी निर्देश। सलग 3ऱ्या दिवशी आजही काही विभागांचा आढावा। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार आणि मंत्री आशिष शेलार यांची चंद्रपूरमध्ये भेट। वडेट्टीवारांच्या बायोडिझेल प्लांटमध्येही 15 ते 20 मिनिटं चर्चा। न्यू इंडिया बँक घोटाळ्याप्रकरणी 5ही आरोपींच्या मालमत्तांवरती टाच आणला जाणार। 168 कोटी रुपयांच्या 21 मालमत्ता जप्त करण्यासाठी कोर्टाची परवानगी। पुण्यातील दीनानाथ रुग्णालयाच्या मुजोरीमुळे गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप। 10 लाख रुपये न भरल्याने अॅडमिट करून न घेतल्याचा दावा। जुळ्या मुलांना जन्म देऊन आईने जीव सोडला। नागपुरात भाजी बाजारामध्ये झालेल्या गोळीबारामध्ये एकाची हत्या तर 1 जण जखमी। गोधनी परिसरामधला तणाव, पोलीस बंदोबस्त तैनात। नाशिक शहराला अवकाळी पावसाचा फटका। सातपूर फिडर सबस्टेशनमध्ये बिघाड, दुरुस्तीच्या कामासाठी आज दिवसभर पाणीपुरवठा बंद राहील। पुण्यासह रायगड, सातारा, महाबळेश्वरमध्ये अवकाळीचा तडाखा। वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते गेले पाण्याखाली, तर आंबा, हळद आणि कांद्याचं मोठं नुकसान। आजपासून मुंबईतील क्लीनअप मार्शलची सेवा बंद। अस्वच्छता पसरवणाऱ्यांवरती पालिकेच्या उपद्रवमूलक पथकाकडून कारवाई सुरूच राहील। ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या टॅरिफचा अमेरिकन शेअर बाजारामध्ये नकारात्मक परिणाम। $2 ट्रिलियन चुराडा, गुंतवणूकदारांना मोठा फटका। हिंदी चित्रपटसृष्टीमधील ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचं दीर्घ आजारामुळे निधन। वयाच्या 87व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू।